पाहिजे हा माझ्या भावना आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादचा वाद पेटलेला आहे। बोरिवलीमध्ये अग्रीमेंट रिलेशनशिपचा एक नवा वाद आता समोर आलाय। शाहिद शेख नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एक तरुणी राहत होती। लिव्ह इन रिलेशनशिप अग्रीमेंटचे आरोपही करण्यात आले। प्रेम करार आणि धर्मांतराचा गुंता आहे। विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणासंदर्भात अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। एक ॲग्रीमेंट सापडलं। आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी जो ॲग्रीमेंट बनवला होता तो घटनाबाह्य नियमबाह्य आहे असं कुठलंही ॲग्रीमेंट होऊ शकत नाही। पण मुलींना फसवून त्यांना अशा प्रकारच्या ॲग्रीमेंटमध्ये बांधून त्यांचं धर्मांतर करायचं, त्यांचं शारीरिक शोषण करायचं, नंतर त्यांना सोडून टाकायचं। अशा अनेक महिला कधी सुटकेसमध्ये सापडतात तर कधी फ्रीजमध्ये सापडतात। या मुलीबरोबर असं होऊ नये म्हणून हा पुढाकार घेतलाय। मीडियाच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे। शासनदारी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आहे की या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर ज्यांनी हा अग्रीमेंट बनवला आहे आणि ज्याने हा अग्रीमेंट बनवण्यासाठी प्रयत्न केले दोघांवरती कारवाई झाली पाहिजे आणि लव्ह जिहाद याच्या विरोधात सक्त कानून महाराष्ट्रात आलं पाहिजे। हे अग्रीमेंट जर आपण नीट वाचलं तर त्याच्यामध्ये मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार, तिचं धर्मांतरण करणार, तिचं शारीरिक शोषण करणार, तिचा वापर करणार, पण तिला कुठलाही अधिकार देणार नाही। हे चुकीचं आहे आणि म्हणून मी या अग्रीमेंटचा विरोध करतो आणि या अग्रीमेंटवरती कारवाई झालीच पाहिजे। अग्रीमेंट असं होतं की लिव्ह इन लायसन्स आपण फ्लॅट भाड्याने देतो तसे त्याच प्रमाणे एक अग्रीमेंट की लिव्ह इन रिलेशनशिपची अग्रीमेंट ते टोटल फ्रॉड आहे। त्यामध्ये काही नाही आणि फक्त 500 रुपयाचे नोटरी केली आहे आणि बस एक लिहिलं आहे की आम्ही आयुष्यभर सोबत राहणार आहे, आम्ही सोसायटीमध्ये न्यूसेन्स नाही करणार आहे, आम्ही दुसरं काही करणार नाही, आम्ही एक दुसऱ्यामध्ये प्रेम करणार, आम्ही कधी आयुष्यात झगडा नाही करणार आहे, असं एकदम फालतू क्लॉजेस आहे। तर आमची अशी मागणी आहे। त्यानंतर आम्ही आमच्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना पाठवून मुलींना सोडवून पण आली आणि परिवारांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर ते परिवार मुलींना घेऊन कल्याणला घेऊन गेलं होतं। तिथे 4-5 दिवस तिथे राहिली, नंतर परत मुली पळून गेली। आता आमची अशी मांग आहे की असं कसं चालतंय की एक नवीन प्रकारचे लव्ह जिहादचे प्रकरण आहे जिथे एक ॲग्रीमेंट टू लिव्ह इन कुठेही असं पाहिलं नाही की आम्ही जवळ एक लिव्ह इन लायसन्स सारखा एक लिव्ह इन रिलेशनशिपची ॲग्रीमेंट हे टोटली फ्रॉड आहे, खोटं आहे, चुकीचं आहे। आमची मागणी आहे ज्या लोकांनी पण हे सगळे मंडळी ज्या लोकांनी हे ॲग्रीमेंट केलं आहे, नोटरी केलं आहे, वकील आणि मुलं हे सगळ्यांना त्वरित अटक केलं पाहिजे आणि मुलीला परत परिवाराला सोपायला पाहिजे। बहुत धक्का लगा, बहुत बोलेंगे मेरी लड़की इतनी संस्कारी है, घरगुती और पढ़ी लिखी है, घरगुती है, संस्कारी इतनी अच्छी है कि उसने ऐसा कैसे फंसा दिया करके। पुढची बातमी आपण पाहूयात। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। फलटणच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस